बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांड झाल्यानंतर उभा महाराष्ट्र पेटून उठला, संतापाची लाट निर्माण झाली। पण त्याच महाराष्ट्रात लातूरमध्ये एक ऑनर किलिंग झालं। त्या ऑनर किलिंगसाठी मात्र कोणी आवाज उठवताना दिसत नाही। मग हा वेगळा न्याय का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे सगळ्या ओबीसी बांधवांनी। मला सांगा, काय नेमकी तुमची मागणी आहे आणि तुम्ही मोर्चा काढताय? खून झालेला, कोणत्याही माणसाचा खून झाला तर खून आहे। एक जे मर्डर झालाय त्या मर्डरचा तपास वेगळा केला जातो आणि ह्या लातूरमध्ये एक धनगर समाजाच्या एक तरुणाचा खून केला तरी त्याच्याकडे सरकारने साधं बघितलं पण नाही। माझी सरकारला विनंती आहे, त्या ठिकाणी सुद्धा सीआयडी लावलं पाहिजे, एसआयटी लावलं पाहिजे आणि पोलिसांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे। जे आरोपी राहिलेत त्या आरोपीला पकडून त्यांना मोका लावला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। मला सांगा, संतोष देशमुख हत्याकांडात धस पुढे आले, जरांगे पुढे आले, नंतर ते दमनिया मॅडम पुढे आले, सामाजिक कार्यकर्ते। या ऑनर किलिंग केसमध्ये त्यांनी निषेध नोंदवले, तुमच्या ऐकवते? नाही, साधा निषेध नाही, निषेध नोंदवलेला असला तर चांगलंच आहे आणि नसेल तर आम्ही त्यांना आव्हान करतो। कारण की आता महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, राजगुरू नगरच्या ज्या 2 बहिणी असतील, लहान मुली, त्यांची हत्या असेल किंवा आता माऊली सूटचा प्रकरण असेल, ओबीसी तुमच्याकडे आशेच्या यांनी पाहतोय की अंजली दमनिया, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे यांनी या आमच्या सगळ्या आक्रोशाचं नेतृत्व त्यांनी करावं। कारण की तुम्ही जर तुम्हाला स्वतःला पुरोगामी समजत असाल, अन्यायाच्या विरोधात तुम्ही न्याय मिळवून देणारे समजत असाल आणि तुम्ही दिले, त्यामुळं आशेचा किरण आम्हाला दिसायला लागलेला या सगळ्या मंडळींकडे पाहून मग अंजली दमनिया, तुम्ही आमच्या या माऊली सोड जे प्रकरण आहे त्याचं नेतृत्व तुम्ही तुमच्या हातात घ्या। आम्ही सगळे ओबीसी बांधव तुमच्या बरोबरीने चालतो। जसं याच्यामध्ये तुम्ही बारीक डोळ्यात तेल घालून लक्ष घालत होता की एसआयटीचे अधिकारी कोणते, याची बदली करा, याचं हे करा, सीआयडी तपास करा, बिंदू नामावलीमध्ये लक्ष घालत होता, त्याचप्रमाणे तुम्ही आमचा जो गेल्या शेकडो वर्षापासून वंचित राहिलेला हा ओबीसी आहे, त्या ओबीसीचा कुठेतरी आमचा आवाज तुम्ही अंजली दमनिया तुम्ही बना आणि आम्हाला या माऊली सूट प्रकरणामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या। आम्ही पुण्यामध्ये या संदर्भात आक्रोश आंदोलन करतोय, याचं नेतृत्व अंजली दमनियांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना निमंत्रण देतो। येत्या 3 ते 4 दिवसामध्ये, येत्या आठवड्यामध्ये पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही मोर्चाचं नियोजन करतोय। अंजली दमनिया, सुरेश धस, कोल्हापूरचे संभाजी भोसले महाराज या सर्वांना आम्ही आमंत्रित करतोय की तुम्ही आता दाखवून द्या महाराष्ट्राला की आम्ही जातीवादी नाहीयेत, आम्ही फक्त एका विशिष्ट समाजावर अन्याय झाला म्हणून उभे राहत नाही, आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व 18 पगड जातीसाठी उभे राहतो। अंजली दमनिया, सुरेश धस, आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ज्याप्रमाणे संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय मिळवून दिलाय तर माऊली सूट या प्रकरणामध्ये तुम्ही आमचं नेतृत्व करावं। नाही, कालच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट, संतोष भैया देशमुखाचा खून झाला तर खून झाला, या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातला अखंड सगळा समाज त्यांच्या कुटुंबासोबत आहे। परंतु एका जातीला कुठेतरी टार्गेट केलं जात आहे। या महाराष्ट्रामध्ये आक्रमक जात आहे वंजारी समाज आणि त्या वंजारी समाजाला या खुनाच्या माध्यमातून संतोष भैया देशमुखचा फोटो वापरून त्या फोटोच्या मागे काहीतरी राजकारण केलंय का, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषित केलंय की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नका। मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे। समर्थन कसं होणार ना? नाही, गुन्हेगाराचं समर्थन कोण करतंय? अरे ज्यावेळी आमची जात काढली जाते, आमच्या वड्या वगळीपर्यंत जातात, आमच्या घरात घुसण्याची भाषा केली जाते, तर आम्ही काय बांगड्या भरल्या काय? आम्हाला काहीतरी तर बोलावं लागेल। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, हे कुठेतरी थांबवा। हे आज आमच्यावर आहे, उद्या सरकारवर सुद्धा येणार आहे आणि उद्या सरकारवर आल्यावर आम्ही त्याच्यात नाही पडणार। परंतु हे होत असताना हे कुठेतरी थांबलं पाहिजे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो, आपण हे कुठेतरी थांबवा। जे घडल त्याला सरकार जबाबदार असेल आणि जे भडकाऊ वक्तव्य करत असतील त्यांना त्या केसमध्ये आरोपी केलं पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। कुणाल, खरं तर आपण गेली अनेक वर्ष चळवळ चालवतो तुम्ही पुण्यामध्ये, समतेची सर्व कुठेही जातीभेद होत नाही, त्यामुळे जात निर्मूलनासाठी चळवळ आहे। पण आज अशा पद्धतीने फक्त जात होण्याची किंवा माहिती जात बघून मोर्चे निघत असतात आणि जे अल्पसंख्याक आहेत, मायक्रो मायनॉरिटी, त्यांची कोणी दखल घेत नसेल, त्याला काय म्हणायचं? नाही, याचं कारण असते ना की
मुळात जे दोन्ही खून झाले दोन्हीचा निषेध आहे. दोन्हीच्याही आरोपींना अटक झाली पाहिजे आणि दोन्हीच्याही जे मयत कुटुंबीय त्यांना न्याय भेटला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. पण हे सरकारचं जे वागणं आहे ते इतकं दुर्दैवी आहे की मृत्यूमध्ये पण तुम्ही जात बघून ठरवत असाल की आम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचंय, तर हे अतिशय चुकीचं आहे. संतोष देशमुख यांचा निर्गुण खून झाला, मान्य आहे. त्याच्या आरोपींना सजा सक्त झाली पाहिजे, हे आम्हाला मान्य आहे. पण ह्याच प्रकरणात राहुल सूदच्या प्रकरणामध्ये निम्मे आरोपी आज मोकाट आहेत, त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. संतोष देशमुखच्या याच्यात एसआयटी लावली गेली, सीआयडी लावली गेली, एसपीची बदली झाली, तपास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ते कुटुंब सांगतंय की कुठले अधिकारी याच्यात पाहिजेत आणि कुठले नाही पाहिजेत, इथपर्यंत सगळं ठरत आहे. एसपी रोज रिपोर्टिंग करत आहे, गृहमंत्री याच्यावर रोज स्टेटमेंट देत आहेत, बाकी सगळे मोर्चे नेते त्यातून मोर्चे काढतात, सरकारवर दबाव बनवत आहेत. पण याच प्रकरणामध्ये राहुल सूदला तो न्याय दिला जात नाही, त्याच्या कुटुंबाला तो न्याय दिला जात नाहीये. ना त्याच्यात एसआयटी झाली, ना सीआयडी झाली, ना कोणाची बदली झाली. मग जर जात बघून हे सरकार न्याय द्यायचं का नाही हे ठरवत असेल तर मग आम्हालाही कुठेतरी न्याय मागावा लागेल ना. आणि याच्या व्यतिरिक्त असं आहे की याच्यामध्ये काही अतृप्त आत्मे अशा आहेत की जे स्वतःचे गोळ्या भाजून घेतात, राजकीय पोळी जातीचा रंग देऊन भाजण्याची प्रकरण करत आहेत. त्यांच्या कुटुंबाने स्पष्ट सांगितलं याच्यात कुठेही जातीय अँगल नव्हता, जे काय होतं ते राजकीय भांडण होतं, त्याच्यातनं ते जे काही प्रकरण झालं तर चुकीचं झालं, पण ते राजकीय याच्यातनं झालेलं आहे. पण काही अतृप्त आत्मे अशा आहेत की जे याच्यामध्ये स्वतःचे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी याला जातीयचा रंग देत आहे आणि एका विशिष्ट जातीला गुन्हेगार ठरवण्याचं काम आणि मानस या लोकांचा आहे, तो आम्हाला आणून कुठेतरी पाडायचा आहे. मोर्चा काढणार आहात पुण्यात, याच राहुल सूदला न्याय देण्यासाठी कोणी कोणी यावं अशी तुमची अपेक्षा आहे का? नाही, मुळात याच्यामध्ये कसं आहे की या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये अंजली पाठक दमानिया असतील, सुरेश धस असतील, ठीक आहे, अंजली दमानिया असतील, सुरेश धस जे असतील, अभिमन्यू पवार असतील, संदीप क्षीरसागर असतील, आवड असतील. अभिमन्यू पवारांनी याच बीडमध्ये सांगितलं की आम्ही कोपोडी 2 करणार आहोत. मग आता त्यांचेच साथीदार ते फोटो समोर आलेत आरोपीचे त्यांचे. हो, मग तेच आम्हाला सांगायचं ना की ज्या वेळेस तुम्हाला इतर प्रकरणामध्ये फक्त तुम्ही फोटोवरनं आणि सोशल मीडियाच्या बाईटवरनं आणि सोशल मीडियाचे काही कमेंट्स येतात त्याच्यावरनं जर कोणाला गुन्हेगार ठरवत असाल, त्याचे राजीनामे मागत असाल तर तोच न्याय तुम्हाला पण लागला पाहिजे. मग तुम्ही कराल तेव्हा बरोबर आणि दुसऱ्यांनी केलं तर चुकीचं, असं नाही होऊ शकत ना. मग तो त्याच न्यायाने तुम्हाला पण त्यात ती कसोटी तुम्हाला पण पास करावी लागेल आणि तुम्हालाही तिथनं सिद्ध करावं लागेल की तुम्ही त्याच्यात काही संबंध नाही, तर तुमचाही राजीनामा घ्यावा लागेल. अशाच प्रकरणामध्ये आम्ही ही सगळे जे लोक आहेत त्यांचा अनुभव अतिशय दांडगा आहे. त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी संतोष देशमुख प्रकरणात केली आहे की अधिकाऱ्यांची जात कुठली आहे, त्यांचे कुळं कुठली आहेत, त्यांनी कसा तपास केलाय, कोणाचे काय काय, यांनी अतिशय चांगलं काम केलंय. सुरेश देशमुख त्यांच्या प्रॉपर्ट्या कुठं कुठं आहेत, किती टोकन दिलं, किती कुणी पोझिशन घेतलं, काय कुणी ताबा मारला, त्याच्यावर अतिशय चांगलं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. 100% त्यांनीच नेतृत्व करावं आमचं म्हणणं आहे. त्यांचा मी तेच सांगतो की त्यांचा अनुभव या सगळ्या प्रकरणामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांनी अतिशय सरकारवर दबाव आणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आणि हाच न्याय त्यांनी राहुल सूदच्या कुटुंबियांना मिळवून द्यावा. त्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी कोण आरोपी आहेत, त्यांची प्रॉपर्टी कुठली आहेत, कुठले अधिकारी आहेत, त्यांची जात कुठली आहे, हे सगळं शोध घेण्यासाठी अंजली दमाने असतील, सुरेश दस असतील, संदीप क्षीरसागर असतील, अभिमन्यू पवार असतील, या सगळ्यांनी आम्ही निमंत्रण देणार आहे आणि त्यांनीच नेतृत्व करावं. आम्ही मागं थांबतो. आज परळी अक्षरशः तिथं असंतोष आहे. मग एक असाही आरोप होतो की तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन करता. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे, गुन्हेगाराचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. गुन्हेगार आमचं स्पष्ट भूमिका आहे, जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं आहे. परंतु तुम्ही एका जातीवर टार्गेट करताय. तुम्ही आमची जात काढली, तुम्ही आम्हाला मुठभर म्हणलात, तुम्ही आम्हाला वड्यावगळीची भाषा आणली, तुम्ही आम्हाला घरात घुसून मारण्याची भाषा केली. आंदोलन होणारच आहे, 100% आंदोलन होणार. प्रतिमोर्चे काढणार नाही, या विषयासाठी आम्ही जशाच तसे मोर्चे काढणार आणि 100% महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढणार. पहिला मोर्चा पुण्यातून काढतोय. पुण्यामधून या उद्या संध्याकाळी पत्रकार भवनला बैठक लावलेली आहे. त्या बैठकीला पुण्यातल्या सगळ्या ओबीसी बांधवांनी यावं ही आमची विनंती आहे आणि उद्याच्या तारखेमध्ये मोर्चाची डेट ठरेल. मला सांगा, मराठा ओबीसी झालं तर त्याचा राजकीय फायदा
सत्ताधारी विरोधक दोघांनाही मिळतोय. बीडमध्ये पेटवण्याचं काम दोघंही करताना नसतंय. सत्ताधारी आमदार आहे, विरोधी आमदार आहे. मग यांना साधायचं आहे, जाती जातीत भांडणं लावून स्वतःची पोळी भाजायची. नक्कीच आपल्याला दिसते मुळात स्वर्गवासी संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आता बघतोय आपण जे हालचाली झालेल्या आहेत, जे मोका केलेल्या आहेत, सर्व आरोपींना सीआयडी तपास असेल, SIT असेल, तर एक महाराष्ट्रामध्ये कुठेतरी न्यायाची भावना दिसती. परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर हेच सगळे जे वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, पुढारी आहेत, ते फक्त एकाच प्रकरणामध्ये फक्त दिसतात आपल्याला टीव्हीवर, बाकीच्या प्रकरणात दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी त्याला शंकेची वाव आपल्याला नक्कीच दिसते की कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये 2 नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळलं, कुणाला पालकमंत्रीपद मिळून द्यायचं नाही, अशा प्रकारच्या तर या कुरघोड्या नाहीयेत. या खुनाच्या आडून कुठेतरी राजकीय पोळी भाजायचे आणि कुणाचं तरी राजकीय करिअर संपवायचंय का, अशा प्रकारचं काही ठिकाणी कुणाच्या तरी काही जणांच्या भाषणात दिसलेलं आहे. परंतु आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. पोलीस आणि या सर्व यंत्रणा परिस्थितीजन्य पुरावे असतील. जात बघून मोर्चे निघणं कितपत योग्य? तुम्ही त्याचाच भाग होऊ शकतो. नाही, आम्ही म्हणतोच नाही आमचा जातीचा मोर्चा आहे. आम्ही म्हणतो जो पीडित आहे त्याची आम्ही जात पण सांगत नाहीये. या सर्वांनी इतकी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक महाराष्ट्राला एक आयडॉल म्हणून मी तर म्हणतो न्याय मिळवून देण्यामध्ये हे सगळे 4-5 जण झालेले आहेत. त्यांनी इथं पण माऊली सोट या जो आमचा आपला बांधव आहे आणि महाराष्ट्रामधला तो एक नागरिक होता, 18 वर्षाचा मुलगा होता, ऑनर किलिंग झालंय, ऑनर किलिंग जात वर्चस्वामधून. तर त्याला न्याय देण्यामध्ये या सर्वांनी नेतृत्व करावं. म्हणजे महाराष्ट्राला दिसेल की प्रस्थापित उच्च जातीचे असतील किंवा ओबीसी असतील, सर्वजण खांद्याला खांद्या लावून इथं एकत्र येऊन जो पीडित आहे, ज्याचा अन्याय झाला, त्याला न्याय द्यायला एकत्र आलेत. यांनी खरं तर आता ही संधी गमावली नाही पाहिजे. आपण सर्वांनी मिळून माऊली सोट या मुलाला आपण न्याय मिळवून देऊ आणि महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवू की सर्व जातीय धर्माचे हे समाज सुधारक किंवा हे जे सगळे नेते असतील ते एकत्र येतात आणि अशा प्रकारे संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने न्याय मिळवून दिला तसाच माऊली सोट या मुलाला न्याय मिळवून देत. म्हणजे बघा, संतोष देशमुख हत्याकांड घडल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली अगदी रास्त आहे. त्याबद्दल अनेक सुरेश जरांगे, नंतर दालम्या अंजली दमानिया मॅडम हे सगळे समोर आले, आवाज उठवला त्यांनी. मग त्यांना न्याय मिळाला तर मोका लागला त्या वाल्मिक करारांना. ही सगळे न्याय मिळाला आता त्यांना. फक्त एक आरोपी पकडायचा राहिला, तो पोलीस पकडतील CID जेव्हा सापडेल तो. म्हणजे तो थोडक्यात त्या हत्याकांडामध्ये न्याय मिळाला पीडिताला. मग आता ह्या लातूरच्या केसमध्ये, ऑनर किलिंगच्या केसमध्ये राहुल सोटचं कुटुंबही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मग ही सगळी मंडळी पुढे येणार का, न्याय देणार का, त्यात पुढाकार घेणार का? म्हणूनच हे सगळे ओबीसी बांधव मोर्चा काढतात आणि त्यांचं आव्हान आहे. ही सुरेश धस असतील, दमानिया मॅडम असतील आणि जरांगे असतील आणि अभिमन्यू पवार, जे अभिमन्यू पवार बीडमध्ये म्हटले की आम्हाला कोपर्डी 2 करायचे, आणि त्याच अभिमन्यू पवारांसोबत या आरोपीचा फोटो आहे ज्यांनी या राहुल सोट त्याचा खून केला ऑनर किलिंगच्या केसमधून. मग त्याला पकडणार का? मग आता तेच अभिमन्यू पवार त्यांच्याच जिल्ह्यातल्या या पीडिताला न्याय मिळवून देणार का, हेच पाहायचंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.